तर लोकसभेत नाव न घेता पाडलं, आता नाव घेऊन पाडणार असा इशारा जरांगे यांनी दिलाय। 288 जागांवर नाव घेऊन पाडणार असा जरांगेंनी इशारा दिलाय। लोकसभेला जसा इशारा दिला आणि ते करून दाखवलं, तोच तुम्ही आता विधानसभेचा 288चा इशारा देताय, अल्टिमेटम म्हणायचं। मी त्यावेळेस नाव नव्हतं घेतलं तरी मला जातीवादी ठरवलं। म्हणजे आम्हाला लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा नाही आहे असा याचा अर्थ होतो। आम्ही बोलायचं सुद्धा नाही, त्यांनी बोलायचं पण आम्ही बोलायचं सुद्धा नाही। आम्ही पाडा म्हणलो, ते पण पाडा म्हणतात ना एकमेकाला उमेदवार सुद्धा, त्याला पाडा, त्यो काय कामाचा, ह्यो त्याला म्हणतो, त्यो त्याला म्हणतो, त्यांच्यावर ऑब्जेक्शन नाही आहे। आम्ही पाडा म्हणलं की म्हणजे आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, यावेळेस नावच 288ची घेऊन पाडणार। तुम्हाला राजकीय इंटरेस्ट आहे, त्यामुळे तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून हे सर्व करताय असं ओबीसी चे जे काही नेते उपोषणाला बसले होते, नवनाथ वाघमारे यांनी तो आरोप केला। ते बाकीच्याला मी सांगितलं ना, विरोधक मानत नाही, मुकादम तिकडे येवल्यात मुकादम हे सगळं करतो, वाटण्या पाडून दिलेल्या आहेत त्यांना। त्यामुळे मला मुख्यमंत्री काय हलवायचं, मी तर आत्ता खासदार झालो असतो।